पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. आयुष्य चिंतन शिबिर 2026 चे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 2, IRCTC ने कोणत्या शहरातून दिव्य दक्षिणा यात्रा रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे विशाखापट्टणम या शहरातून. प्रश्न 3, मे 2026 मध्ये ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे यजमानपद कोणता देश भूषवेल? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 4 पाहूया. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांची म्हणजे CAPF उच्चस्तरीय परिषद भारतात पहिल्यांदाच कोठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 5, हंगेरीचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर त्याचं उत्तर आहे पीटर मॅग्यार यांची. प्रश्न 6, भारताची पहिली विशेष अणु क्षेपणास्त्र मागोवा आणि सागरी पाळत ठेवणारी कोणती नौका अरबी समुद्रात तैनात करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे INS ध्रुव. प्रश्न 7 पाहूया. दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 18 एप्रिलला. प्रश्न 8, कोणत्या राज्याच्या संघाने 2026 मधील 16व्या हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले? तर त्याचं उत्तर आहे झारखंड राज्याने. झारखंड राज्याची राजधानी आहे रांची. मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन व राज्यपाल आहेत संतोष गंगवार. प्रश्न 9 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने UCC लागू करण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीला मंजुरी दिली? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्य सरकारने. प्रश्न 10, महाराष्ट्र राज्याचे खो खो संघटनेचे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे सुनेत्रा पवार या. प्रश्न 11, जागतिक हिमोफिलिया दिन अलीकडेच कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 17 एप्रिलला. प्रश्न 12 पाहूया. ब्रिक्स आरोग्य कार्यगटाची पहिली बैठक 2026 मध्ये कोठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 13, हार्वर्ड दक्षिण आशियाई व्यक्ती ऑफ द इयर पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे सयानी गुप्ता यांना. प्रश्न 14, इंडियन डिजिटल पेमेंट्स इंटेलिजन्स कॉर्पोरेशनच्या MD आणि CEO पदी कोणाची नियुक्ती झाली? तर त्याचं उत्तर आहे के सत्यनारायण राजू यांची. प्रश्न 15 पाहूया. भारतातील पहिला चिप फॅब्रिकेशन फॅब प्लांट कोणत्या राज्यामध्ये आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. गुजरात राज्याची स्थापना झालेली आहे 1 मे 1960 ला. राजधानी आहे गांधीनगर. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्रभाई पटेल हे व राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 16, पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज फायनल मध्ये कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 17, खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धा 2026 कुठे आयोजित करण्यात आल्या होत्या? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्यामध्ये. प्रश्न 18 पाहूया. भारताने वैद्यकीय मदत म्हणून कोणत्या देशाला 13 टन बॅसिलस कॅलमेट गेरिन म्हणजेच BCG लस पुरवली आहे? तर त्याचं उत्तर आहे अफगाणिस्तानला. सम्राट चौधरी हे बिहारचे कितवे मुख्यमंत्री बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे 24वे. प्रश्न 20, गेल आणि टुस्को लिमिटेड यांच्यातील करारानुसार उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यामध्ये नुकताच एक सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे झांसी जिल्ह्यामध्ये. प्रश्न 21 पाहूया. छत्तीसगड राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे विष्णुदेव साई हे. प्रश्न 22, GE एरोस्पेस ही कोणत्या देशातील कंपनी आहे जिच्यासोबत भारतीय हवाई दलाने भारतात F-404 इंजिन डेपो स्थापन करण्याची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे ही अमेरिकाची कंपनी आहे. प्रश्न 23, एशियन स्क्वॅश फेडरेशन पुरस्कार 2026 मध्ये पुरुष वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे अभय सिंग यांना. प्रश्न 24 पाहूया.
15व्या हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे 2025 चे विजेतेपद कोणी पटकावले? तर त्याचं उत्तर आहे झारखंड राज्याने. प्रश्न 25, अफगाणिस्तानची या देशाची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे काबूल. प्रश्न 26, अमेरिकेने कोणाच्या विरुद्ध ऑपरेशन एपिक फ्युरी सुरू केले होते? तर त्याचं उत्तर आहे इराण देशाविरुद्ध. प्रश्न 27 पाहूया. चेतक स्क्रीन अवॉर्ड 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार कोणाला मिळाला? तर त्याचं उत्तर आहे आदित्य धर यांना. प्रश्न 28, माओवाद्यांविरुद्ध ऑपरेशन मेगाबुरू कुठे राबवण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे झारखंड राज्यामध्ये. प्रश्न 29, भारत जगातील कितवा सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार देश बनला? तर त्याचं उत्तर आहे तिसरा. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न 30, सिक्कीम राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही उत्तर सांगायचं आहे. कालचे झालेले प्रश्नांवर रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे खूप महत्वाचे आहे. तसेच आता आपण पाहूया काल झालेले अतिशय महत्वाचे प्रश्न, त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन अतिशय महत्वाचा पार्ट आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रश्न पहिला, अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे अजित कुमार मोहंती यांची. प्रश्न 2, आशियाई सर्वात उंचीवरील वन्यजीव मार्गाचे कोणत्या देशात उद्घाटन केले? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशात. प्रश्न 3, इन्फोसिसने कोणाला आपला ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले? तर त्याचं उत्तर आहे कार्लोस अल्कराज यांना. प्रश्न 4 पाहूया. सायप्रस मध्ये आयोजित फिडे महिला कॅन्डिडेट स्पर्धेचे 2026 चे विजेतेपद कोणी पटकावले? तर त्याचं उत्तर आहे आर वैशाली यांनी. प्रश्न 5, भारतीय नौदलाच्या द्विवार्षिक कमांडर परिषदेची म्हणजेच 2026 ची पहिली आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 6, मछली राष्ट्रीय पुरस्कार 2026 ने कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे अनिता चौधरी यांना. प्रश्न 7 पाहूया. आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारताचा अव्वल व्यापारी भागीदार देश कोणता बनला? तर त्याचं उत्तर आहे चीन हा देश. प्रश्न 8, इराकचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर त्याचं उत्तर आहे निजार अहमदी यांची. प्रश्न 9, प्रतिभावान खेळाडूंच्या डीएनए चे मॅपिंग करण्यासाठी स्पोर्ट्स जिमोनिक्स प्रोग्राम कोणत्या राज्यात सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 10 पाहूया. कोणत्या बँकेने जिओ फोनद्वारे एक वैशिष्ट्यपूर्ण सेवा सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे बीओबी बँकेने म्हणजेच बँक ऑफ बडोदा यांनी. प्रश्न 11, अलीकडे जागतिक क्वांटम दिवस 2026 कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 14 एप्रिलला. प्रश्न 12, भारतातील सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्रकल्पासाठीचे पहिले विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे सेज कोणत्या ठिकाणी मंजूर करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे धौलेरा इथे. प्रश्न 13 पाहूया. कोणत्या देशाच्या पहिली महिला सेना प्रमुख म्हणून जनरल जेनिफर स्कॉफिल्ड यांची नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया देशाच्या. प्रश्न 14, इस्माईल उमर गुएले यांची कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे जिबुती देशाचे. प्रश्न 15, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन केले? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्यामध्ये. प्रश्न 16 पाहूया. स्वातंत्र्यानंतर प्रथमच भारताचे संविधान कोणत्या भाषेसाठी देवनागरी लिपीत प्रसिद्ध करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे सिंधी भाषेत. प्रश्न 17, जागतिक ध्वनी दिन म्हणजेच वर्ल्ड व्हॉइस डे कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 16 एप्रिलला. प्रश्न 18, कोणत्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सावन बरवालने भारताचा सर्वात जुना मॅरेथॉन विक्रम मोडला आहे? तर त्याचं उत्तर आहे रॉटरडॅम मॅरेथॉन मध्ये. प्रश्न 19 पाहूया. पेटंट अर्ज करण्यामध्ये अव्वल स्थान कोणते राज्य आहे? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू, कर्नाटक व महाराष्ट्र राज्य. प्रश्न 20, ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे कॅनबेरा. प्रश्न 21, फिनो पेमेंट्स बँकेचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे केतन मर्चंट यांची. प्रश्न 22 पाहूया. पासपोर्ट अर्जदारांसाठी ब्रेल सेवा सुरू करणारे भारतातील पहिले प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय कोणत्या शहराचे आहे? तर त्याचं उत्तर आहे भोपाळ शहराचे. प्रश्न 23,
CM-302 क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाने. प्रश्न 24, भारतातील पहिला अधिकृत बालविवाह मुक्त जिल्हा कोणता बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे बालोद जिल्हा. प्रश्न 25 पाहूया. जिंदाल स्टेनलेस स्टीलचा पहिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे रणवीर सिंग यांची. प्रश्न 26, व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे जगातील पहिले राज्य कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्य. प्रश्न 27, सिटी युनियन बँकेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे रवींद्र जडेजा यांची. प्रश्न 28 पाहूया. भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर कोणते बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे चंदीगड. प्रश्न 29, सौर ऊर्जेवर चालणारे भारतातील पहिले विधानसभा कोणते राज्य बनले? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली. प्रश्न 30, जगातील पहिली डिजिटल जनगणना कुठे सुरू करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे भारतामध्ये. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.